आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, उचल उचल. हॅलो हॅलो पुष्पाजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोला ना गौरीजी. हे बघा पुष्पाजी, तुम्ही उगाच मनात राग नका ठेवू, त्यांच्याशी बोला ना. नाही पण आता माझी इच्छाच नाही त्याला समजून घ्यायची. त्याने तुम्हाला किती त्रास दिलाय. आणि गौरीजी प्लीज तुम्ही यात पडू नका. त्याने आमची मैत्री तोडली, मी नाही. अहो पुष्पाजी, मैत्री तुटली म्हटलं की तुटते का? इतक्या वर्षाची मैत्री आहे तुमची, मग अशी कशी तुटेल? पण तो वागलाय ना तसा. माझ्यासाठी तू मेलायस असं म्हणाला. पण त्याने तुम्हाला किती त्रास दिलाय. गौरीजी, तुमच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. आणि गौरीजी, रुद्राच्या वेडेपणामुळे तुमचा संसार मोडतोय. त्याला हे समजत नसेल पण मी हे होऊ देणार नाही. आणि गौरीजी, तुम्ही पण किती आणि का सहन करायचं? त्याला कळायला नको. लहान आहे का तो? एखाद्याच्या संसारात आपल्यामुळे वाद होतोय इतकं कळू नये त्याला. नाही, त्याचं प्रेम आहे मान्य आहे, पण आपलं ज्याच्यावर प्रेम असतं सगळ्यात आधी आपण त्या माणसाचा विचार करतो, हो ना? पण याला स्वतःच्याच प्रेमाचं कौतुक आहे. आपल्यामुळे समोरच्याला काहीतरी भोगावं लागू शकतं याचा विचारच करत नाही. आणि किती पाठीशी घालू मी त्याला? तुम्हीच सांगा ना. इतकं सांभाळून घेतलं तरी मलाच म्हणतोय आपली मैत्री संपली. ठीक आहे, संपली तर संपली. असं नका ना बोलू पुष्पाजी. मग काय बोलू? मग काय बोलू गौरीजी? त्याने तुम्हाला किती दुखवलंय, मला पण दुखवलंय. तो इतकं चुकीचं वागत असताना मी अजिबात त्याची साथ देऊ शकत नाही. त्याला वाटतं तोच तुम्हाला सुखी ठेवू शकतो. त्याच्या इतकं तुमच्यावर दुसरं कोणीच प्रेम करू शकत नाही. असं कुठे असतं? आता तुमच्यापाशी तुमचा नवरा आहे, तो तुमच्यावर प्रेम करत असणारच ना. आणि तुम्ही पण त्याला स्वीकारलंय म्हणजे तुम्हीही खुशच असणार, हो ना गौरीजी? तुम्ही त्याच्यासोबत आनंदी आहात ना गौरीजी? गौरीजी, गौरीजी, तुम्ही कल्पेश सोबत आनंदात आहात ना? पुष्पा साहेब, तुम्ही काही बोललात का गौरीला? नाही म्हणजे रडायलाच लागली ती. रागवलात का तुम्ही तिला? नाही नाही, मी फक्त सांगत होतो माझ्या आणि रुद्राच्या भांडणाबद्दल तुम्ही वाईट नका वाटून घेऊ म्हणून. काय त्या स्वतःवर घेतील सगळं, पण त्यांची काही चूक नाहीये. त्यांनी आनंदी राहावं. आणि हो, मी रुद्रशी बोलणार नाहीये. मला पटतच नाहीये तर मी त्याला समजावायलाही जाणार नाही. अच्छा, ते नाही बोलणार आहेत रुद्र साहेबांशी. पुष्पा साहेब, अहो तुम्ही नकाच जाऊ त्यांना समजवायला. असून ते रुद्र सर चिडले ना तर काय करतील याचा नेम नाही हो. लय डेंजर आहेत ते. म्हणूनच मी तुमची साथ मागितली. कल्पेश, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. मी पण बघतोच तो कसा त्रास देतो तुला. खूप उपकार झाले साहेब तुमचे. ठेवतो. आता का बायको? दुश्मन का दुश्मन अपना दोस्त. आता तुझ्या हिरो सोबत कोणीच उभं नाही. बिचारा एकटा. असा कसा असा खसा. एकटा एकटा.
पुष्पा गौरीजी नक्की बोलते. कल्पेशला माझ्यापासून दूर आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या सोबत राहता यावं म्हणून तर काहीही करते. बघच तू. काय काय बावटपणा लावला. चल काढ दे. काही पर्याय ठेवला का आम्हाला? आमचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेतला. त्यानंतर आम्हाला मात्र विसरून गेले. आमची मागणी पूर्ण करा, नाहीतर. कसली मागणी? काय? चल काढ दे. हे आपलं ते पैसे. हा पैसे द्या. पैसे चल मिळणार नाही. काढ दे. नाही नाही द्यावेच लागतील, नाहीतर. हे मामा, नाहीतर काय? तुझं सगळं नामोनिशान मिटून टाकेल मी. तू ओळखत नाहीस मला अजून. चल सुरी बाजूला घे. पैसे मिळणार नाही तुला. चल. खरंच मिळणार नाहीये का? ए अगं मिळणार नाहीये म्हणतात. असं कसं मिळणार नाही? मग आमचं तोंडही बंद राहणार नाही. नाही राहणार बंद. ही नाटकं माझ्यासमोर करायची नाही तर. दिले होते मी पैसे, त्यात गप्प राहायचं, कळलं? काय रे सारखे काय थोबाड वरती करून पैसे मागायला येतात? हा वा रे वा. आधी आमच्याकडून काम करून घेतलं स्वतःच आणि आता पैसे द्यायला का आडेवेडे घेतात? ए तोंड उघडलं नसतं ना तर जीभ हासडून हातात दिली असती, कळलं? हलायचं नाही, हलायचं नाही. हे आता काय म्हणायचं? आम्ही काही भीतीन नाही बोललो, तुमचा फायदा होईल ना म्हणून बोललो. तुम्ही त्या उपकारांची जाणीव ठेवाल असं वाटलं होतं आणि तेव्हाही आमचे तोंड बंद करून काही फायदा झाला नसता. हा खोटा नवरा आणता आला नसता. आम्ही गप्प होत ना म्हणून. जरा जरी तोंड उघडलं ना तर तुमचा मुलगा जीव घेईल. कोणाचा जीव घेईल? आजची बाटली, उद्याची, परवाची 25-25 ₹75 मागेल असं वाटलं का?